UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबत। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80-85 आणि दादा गटाकडे 55 ते 60 जागांचा फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बैठक सकारात्मक झाली, जागा वाटप लवकरात लवकर होईल। पत्रकारांच्या प्रश्नावर शिंदे आणि फडणवीसांची प्रतिक्रिया। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष। 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतात। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा कोचक टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्ली वारी। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडची चर्चा। पटोले आज मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटणार। मी कधी साहेबांचा अपमान केला नाही, शरद पवार आमचं दैवतच। इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वात काम केलं, पण आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका। दैवताला मंदिराबाहेर काढायला निघाला, तुमची प्रत्येक भूमिका दैवताच्या विरोधातच होती। जितेंद्र आव्हाडांचा अजितदारांवर पलटवार। एका मोठ्या नेत्याने पवारांसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली। तुतारी हाती घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही असं अनेकांना वाटतंय, जयंत पाटलांचा दावा। सलग 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू। गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन घेतलं। अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्रावाने। अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचा शवविच्छेदन अहवालात नमूद। जे रुग्णालयातील प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची तपासणी। हातात बेड्या असताना गोळीबार कसा, विरोधकांचा सवाल। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी। उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजितदारांची माहिती। नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत। विधानसभेसाठी दिंडोरीतून इच्छुक, मात्र मविया ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार। गोकुळ झिरवाळांची भूमिका। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत। बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार। 10 ते 50 रुपये इतकं तिकीट दर असेल। मुंबईसह परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस। अंधेरी, दादर, लोअर परळ भागात जोरदार पावसाची हजेरी। आज पुणे आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिमला ऑरेंज अलर्ट। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।